नूतन वसाहत येथे जेवणातून 6 जणांना विषबाधा। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। जालना शहरातील नूतन वसाहत भागातील लहुजी चौकात राहणाऱ्या एका कुटुंबातील 6 सदस्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आला। लहुजी चौकात राहणाऱ्या योगिता म्हस्के या भांडी कामासाठी जात असतात। त्यामुळे त्या नेहमीप्रमाणे भांडीकाम करण्यासाठी गेल्या असता त्यांना घर मालकाने बिर्याणी खाण्यासाठी दिली होती। तिने ती बिर्याणी घरी आणली आणि मुलांना तसेच त्यांच्या सासूला खाण्यासाठी दिली। सदरील बिर्याणी खाल्ल्यानंतर सर्वांना चक्कर, उलट्या, मळमळ सुरू झाली। त्यामुळे सर्वांना जेवणातून विषबाधा झाल्याचं लक्षात आलं। त्या सर्वांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यामध्ये 2 मुली, 1 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे। सैनुमल सुनील म्हस्के वय 7 वर्ष, स्नेहा सुनील म्हस्के वय 5 वर्ष, राजेश सुनील म्हस्के वय 11 वर्ष, मार्था सुनील म्हस्के वय 3 वर्ष, यश गणेश म्हस्के वय 11 वर्ष, मीना उत्तम म्हस्के वय वर्ष 50 असं विषबाधा झालेल्यांची नावं आहेत। यापैकी 2 जणांना जास्त विषबाधा झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले। या सर्वांवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। योगिता सुनील म्हस्के। काय घटना घडली? मी धुणे भांड्याच्या कामाला गेले, ते बिर्याणी दिली मला, तुम्ही ते लेकराला चारली। किती मुलं आहेत? मला का 5 मुलं आहेत। 5 मुलांनी बिर्याणी खाल्ली? हो, एक नंदाच आहे माझ्या आणि सासू आहे। खाल्ल्यानंतर काय झालं? तर उलट्या आणि संडास, तर पण ते लहान मुलीला संडास आणि उलट आहे आणि बाकीच्या लिस्त उलट आहे आणि सासूला उलटी, संडास आणि उलट्या। कुठं काम करता तुम्ही? इथं नूतन वसाहत मदत करते, लहुजी चौकात। आज आपल्याकडे एक 4:20 दरम्यान एक 6 पेशंट्स आलेले आहेत। त्यातले 3 मुलं आहेत लहान, 2 लहान मुली आहेत आणि एक मोठी व्यक्ती, मोठी मावशी आहे, ताई बाई आहेत। तर त्यातल्या 2 जणांना जास्त डिहायड्रेशन आहे। सगळेजण फूड पॉयझनिंग, बिर्याणी खाल्ल्यामुळं उलट्या झाल्यामुळे आलेले आहेत। त्यातल्या 2 जणांना जास्त डिहायड्रेशन असलेलं दिसतंय। बाकी सगळ्यांचं ही डिहायड्रेशन करेक्ट करण्यासाठी योग्य ते सलाईन, उलटी कमी करण्यासाठी योग्य ते इंजेक्शन्स आपण सगळे उपचार चालू केलेले आहेत। सर, त्याच्यात लहान बाळ सुद्धा आहेत, त्याची प्रकृती? हो, लहान बाळांपैकी 2 जणांची थोडं जास्त डिहायड्रेशन असल्यामुळे थोडंसं जास्त आहे तब्येत, थोडी गंभीर आहे 2 लहान मुलांची।